दादांच्या घराच्या बाहेर पडलेले उतारे आहेत, दादांचा घडलेला अपघात आहे की जे दादा खाली असताना करायचं राहिलं होतं ते दादांनी वर जाऊन बंधू बाबाच्या माध्यमातून समोर आणलेलं आहे। अनेक नेत्यांचे पण फोटो त्या बाबांसोबत आहेत, ते सगळ्या नेत्यांची चौकशी झाली पाहिजे। 100% झाली पाहिजे। या महिलेनी चाकणकरनी या बंधू बाबाला प्रत्येक लोकप्रतिनिधींकडे नेले, त्यांची ओळख वाढवली आहे, बोटं कापलेली आहेत आणि मग त्याच्यामध्ये हा दादांच्या घराच्या बाहेर पडलेले उतारे आहेत, दादांचा घडलेला अपघात आहे। हे म्हणजे ही बंधू बाबागिरी, रक्तातली बाहुली, याच्यातली बाहुली काय, कर्तृत्व काय? प्रदेशाध्यक्षपदाचा पण अजून राजीनामा नाही झाला पाहिजे, घेतला पाहिजे माननीय सुनेत्रा वहिनींनी। अशा बाई सोबत नाही कुठली महिला काम करू शकत। कुठल्या घरातले चांगल्या घरातल्या व्यक्ती अशा बाई सोबत महिला पाठवतील, कुणीही पाठवणार नाही। त्यामुळेच मी तुम्हाला म्हणलं, जे राजीनामा नको म्हणतात त्यांच्या बायकांना त्यांच्यासोबत पाठवावं काम करायला। आत्म्याला शांती मिळेल असं तुम्ही एक फेसबुक पोस्ट केली या राजीनाम्यानं। मी तुम्हाला सांगू का, मी खूप काही बोलणार आहे, यातल्या खूप कडी सत्य जे मला मांडायचे, पण कुठेतरी दादा गेलेल्याचं अजून आम्ही सावरलेलो नाही आहोत। जेव्हा अजितदादा होते, अजितदादांना या सगळ्या गोष्टीच्या कल्पना होत्या। अजितदादांनी तिचा राजीनामा मागितला होता, माननीय सुनील तटकरे यांनी तो राजीनामा थांबवला आणि त्याच्यानंतर अजितदादांची ही घटना झाली आणि अजितदादा आज आपल्यात नाही आहेत। नाहीतर आज अजितदादांनीच यांना छडीच्या तालावर सरळ केलं असतं, छडीच्या तालावर। हे येणाऱ्या काळात मी नावानिशी सगळ्या गोष्टी सांगणार आहेत। काय करणार होते दादा, कशा गोष्टीला वैतागले होते, कसं दादांना प्रत्येकाने कुणी कुणी घेरलं होतं, कशा माध्यमातून घेरलेले। फक्त एवढंच सांगते की जे दादा खाली असताना करायचं राहिलं होतं ते दादांनी वर जाऊन बंधू बाबाच्या माध्यमातून समोर आणलेलं आहे आणि लवकरच अजून काही गोष्टी या तुमच्या आमच्या समोर येणार आहेत आणि त्या गोष्टीला संपूर्णतः कारणीभूत चाकणकर मॅडम आहेत, हे तुम्ही एवढं लक्षात घ्या। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।